नमस्कार मंडळी, मी वैष्णवी मेहंदी आर्टिस्ट. मी माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत करते. आज आम्हाला होती ब्रायडल आणि माझी स्टुडंट आली होती. तिला मी न्यायला स्टँडवरती गेले आणि आम्ही लोकेशनला पोहोचलो. तिथे गेलं थोडासा व्हिडिओज घेतले आणि त्यांनी छान असं डेकोर केलं होतं. ते पण व्हिडिओ घेतले आणि ब्राईड पण छान अशी तयार होऊन बसली होती. त्याचा पण थोडाफार शूट घेतला. खरं तर ब्रायडलची मेहंदी आमची 2 महिन्याआधीच बुक झाली होती आणि डिझाईन वगैरे पण सिलेक्ट करून ठेवल्या होत्या. त्यामुळे गेल्या आम्ही डायरेक्ट मेहंदी काढायला स्टार्ट केलं आणि जास्त काही व्हिडिओज घेता येत नाहीत. त्याच्यामुळं माझा एक हात कंप्लीट झाल्यानंतर मी हा थोडासा व्हिडिओज घेतला. डिझाईन जर आधीच सिलेक्ट केली असेल तर ज्या दिवशी मेहंदी असेल त्या दिवशी काही प्रॉब्लेम येत नाही. पटकन गेल्यानंतर मेहंदी काढता येते. पण जर नसेल तर त्यात खूप वेळ जातो सिलेक्ट करण्यासाठी. त्याच्यामुळं डिझाईन आधीच सिलेक्ट केलेली बरी असं मला वाटतं. आणि माझ्या स्टुडंटने लेगवरची डिझाईन्स कंप्लीट केली होती आणि फोटोशूट होता ब्राईडचा 4 वाजता. त्याच्यामध्ये पडू नये म्हणून मी लिंबू साखरचा रस लावत होते आणि 2 हात कंप्लीट झाल्यानंतर अशी ही डिझाईन होती. 2 हात कंप्लीट झाले आणि आम्ही ब्रेक घेतला आणि जेवलो थोडंफार आणि बॅक हँड कंप्लीट केला. 4:30पर्यंत आमची ही ब्रायडल कंप्लीट झालेली होती. आम्ही बरोबर 11 वाजता ब्राईड करायला बसलो होतो आणि आमची 4ला ब्राईड कंप्लीट झाली. असा होता हा फायनल लुक. लेगवरची डिझाईन ही अशी होती आणि फ्रंट अँड बॅक तर तुम्ही पाहिलाच असेल. त्याच्याबरोबर आम्हाला सायडर पण होत्या 3-4 तिच्याच फ्रेंड्स होत्या. त्यांना पण आम्ही छान अशा डिझाईन्स त्यांनीच सिलेक्ट केलेल्या ते आम्ही छान अशा त्यांना काढून दिल्या. आणि ह्या सगळ्या खरं तर होत्या मुंबईच्या आणि त्यांनी अपेक्षा पण केली नव्हती की गावाकडे पण अशा मेहंदी आर्टिस्ट असतील आणि एवढ्या छान छान मेहंदी काढतील. पण आहेत, गावाकडती पण छान मेहंदी आर्टिस्ट आहेत. फक्त तुम्हाला थोडं शोधावं लागेल, मग त्या सापडतील. आणि सगळ्यांना खूप मेहंदी आवडली आणि आजचा डे असा आमचा कंप्लीट झाला. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.